नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण टिफिनसाठी झटपट भेंडी बनवणार आहोत, अगदी कमी मसाल्यामध्ये आणि टेस्टी भेंडी बनवणार आहोत. तर हे पहा, मी इथे अर्धा किलो भेंडी धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे. हे पहा, मी आता इथे कट करून घेतलेली आहे भेंडी. हे पहा, मी आता तुम्हाला एक एक करून साहित्य दाखवणार आहे. हे पहा, अशा प्रकारे भेंडी आपण हे कट करून घेतलेले आहे. लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या, हिरव्या मिरच्या आहेत लांब चिरलेल्या, 2 टोमॅटो आहेत मीडियम साईजचे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. मी आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. गॅस पेटवून आता तेल टाकून घेणार आहे. भेंडी भाजून घेणार आहोत आपण अगोदर. आता तेल थोडंसं गरम झालं की हे पहा, आता गरम झाले, चेक केलं आहे मी. आता भेंडी टाकून घेणार आहे. मीडियम गॅसवरती आपण हिला भाजून घेणार आहोत. आता परतून घेणार आहे मी भेंडी व्यवस्थित. हे पहा, भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली की भेंडी चिकट होत नाही आहे. आणि एक टिप्स देखील मी तुम्हाला सांगणार आहे भेंडी चिकट न होण्यामागे. हे पहा, अजून पण व्यवस्थित हिला भाजून घेणार आहे. हे पहा, आता आपली भेंडी भाजून झालेली आहे. मी आता प्लेटमध्ये काढून घेणार आहे. हे पहा, अजिबात चिटकलेली नाही आहे. हे पहा, थोडीशी खरपूस भाजून घ्यायची, भाजी छान होते. आता इथे मी त्याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे फोडणीसाठी. हे पहा, साधारण 3 चमच टाकून घेणार आहोत आपण तेल. छोटा चमच आहे माझा. आता तेल चांगलं गरम झालं की आपण एक एक करून मसाले टाकून घेणार आहोत. हे पहा, 1 टेबलस्पून जिरे टाकले आहेत तेलामध्ये. ते चांगले तडतडू द्यायचे तेलामध्ये. आता ठेचलेला लसूण आहे 10 ते 12 पाकळ्या, तो देखील आपण टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता मिरची देखील टाकून घेतलेली आहे मी. अशी लांब चिरून घ्यायची मिरची. आता माझ्या घरी लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी लांब चिरून घेतली आहे. तुम्ही पेस्ट देखील टाकली तरी चालेल. लहान मुलं असतील तर बाजूला काढून खातील ही मिरची. उभ्या आकारामध्ये आपण चिरून घेतलेली आहे मिरची. हे पहा, आता मी मीठ देखील टाकत आहे मिरचीमध्ये. आता तिखट आहे, ठसका लागू नये म्हणून मीठ थोडंसं टाका. आता मी टोमॅटो ॲड करत आहे याच्यामध्ये. हे पहा, तर टोमॅटो देखील आता आपण टाकून घेतला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घेणार आहोत आपण तेलामध्ये. आता आपण अर्धा टेबलस्पून हळद टाकून घेणार आहोत. आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हळद आपण. आता टोमॅटोला देखील तेल सुटलेलं आहे. आता आपण ही भाजलेली भेंडी आहे ती ॲड करून घेणार आहोत ह्याच्यामध्ये. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि आता आपण धनेपूड टाकून घेणार आहोत. धनेपूड टाकल्याने भाजीला एक सुगंध देखील छान येतो आणि टेस्ट देखील छान येते. साधारण 2 टेबलस्पून धनेपूड टाकून घेतलेले आहे. आता चवीनुसार आपण मीठ देखील टाकून घेणार आहोत. थोडंसं टाकलेलं अगोदर आपण मिरची परतताना, आता परत थोडंसं टाकत आहोत आपण. तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. आता परत व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तिला.
सुगंध खूप छान येत आहे आपण धनेपूड टाकल्यामुळे. हे पहा, आता मी ते झाकण ठेवणार आहे फक्त 2 मिनिटासाठी. पाण्याचा हात अजिबात त्या भाजीला नाही लागला पाहिजे आणि पाणी बिलकुल नाही टाकायचं भेंडीच्या भाजीमध्ये. हे पहा, तर आपण एकदा चेक करत आहोत, मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, अजिबात अशी चिकट होत नाही आहे भेंडी. आणखी 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं आहे. पहा, वाफ निघत आहे. आणि स्लो गॅसवरच झाकण ठेवून हे करायचं आहे. हे पहा, शिजली आहे भेंडी. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आता आपण एका प्लेटमध्ये हिला काढून घेणार आहोत. हे पहा, अजिबात कढईला चिकटलेली नाही आहे भेंडी. जवळून देखील मी तुम्हाला दाखवत आहे. तर कशी झाली आहे भेंडी नक्की कमेंट करून सांगा. आणि आहे की नाही साधी सिंपल रेसिपी, मसाले वगैरे कोणाला जास्त नाही खायचे तर त्यांनी अशी प्रकारे बनवू शकता भेंडी. लहान मुलांना देखील खूप आवडते. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला सर्वांनी. तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा.